students, so in previous lecture we have studied about the what we studied in previous lecture about the nervous control. Okay, so structure of nerve cells, etc. So nervous control, that is a complicated process. Okay, and we have started about that. So now today we are going to study about the human nervous system, the main organs of nervous system, etc. So nervous system, human nervous system, that is divided into three different parts. Okay, so human nervous system divided into three main parts. First part is central nervous system, second part that is peripheral nervous system, and third part is the autonomic nervous system. So here human nervous system, that is divided into three different parts: central, peripheral and autonomic. So among that, today we are going to start about the central nervous system. Okay, about the central nervous system. So it is a CNS. It is a CNS, means central nervous system. So here see, the central nervous system consists two main parts. या सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये काय आहे, दोन मेन पार्ट्स आहेत. फर्स्ट पार्ट इज द ब्रेन. फर्स्ट पार्ट इज द ब्रेन and second part is the spinal cord. It is the spinal cord. So these are two main parts of central nervous system. बघा, ह्यूमन नर्वस सिस्टम जे आहे त्याचे तीन पार्ट्स मध्ये डिव्हिजन झालेले आहे, म्हणजे डिवाइड झालेले आहे पूर्ण आपली नर्वस सिस्टम जी आहे तर ती. त्याच्यापैकी पहिला जो पार्ट आहे आपण तो बघतोय आज, सेंट्रल नर्वस सिस्टमचा. सेंट्रल नर्वस सिस्टम कन्सिस्ट टू मेन पार्ट्स. याच्यामध्ये पण काय दोन मेन पार्ट्सचा आपण स्टडी करूया. फर्स्ट पार्ट इज द ब्रेन and second part is the spinal cord. So see, the organization of the brain, that is extremely delicate and highly evolved. तर ॲक्च्युली आपला जो ब्रेन आहे तर तो अत्यंत काय आहे, डेलिकेट म्हणजे नाजूक अशा प्रकारचं काय आहे ऑर्गन आहे, आणि वेल इव्हॉल्वड आहे. म्हणजे इव्हॉल्वड म्हणजे डेव्हलप्ड, वेल डेव्हलप्ड ॲज कम्पेअर टू द अदर ऑर्गॅनिझम्स. ह्युमनमधला जो ब्रेन आहे तर तो डेव्हलप झालेला आहे, म्हणजे विकसित प्रकारचा ब्रेन असं आपण त्याला म्हणू शकतो. सो धिस ब्रेन, इट इज अ व्हेरी डेलिकेट अँड इव्हॉल्व पार्ट ऑफ आवर बॉडी. So brain, that is the main function of the brain is the brain controls it controls the nervous system, and it is this part, it is very safely located. हा जो पार्ट आहे तर तो डेलिकेट आणि खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या बॉडीचा. सो दॅट इज लोकेटेड इन द क्रॅनियल कॅव्हिटी. आता क्रॅनियल कॅव्हिटी बघा, आपलं जो काय आपण कावटी म्हणतो तर याच्यामध्ये काय आहे, पोकळी आहे. त्या पोकळीमध्ये काय असतो हा ब्रेन लोकेटेड, म्हणजे त्याचं लोकेशन असतं. सो ब्रेन इज लोकेटेड इन अ व्हेरी मच सेफ्टी पार्ट ऑफ आवर बॉडी. स्पायनल कॉर्ड, आता नेक्स्ट पार्ट जो आहे तर तो कोणता आहे, स्पायनल कॉर्ड. ब्रेन कुठे लोकेट झाला आहे, क्रॅनियल कॅव्हिटीमध्ये. त्याच्यानंतर स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड दॅट इज प्रोटेक्टेड इन द व्हर्टिब्रल कॉलम. व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे पाठीचा जो कणा आहे, आपल्याला पाठीमागे आपण हात बोट लावला बरोबर सेंटरला तर आपल्याला काय दिसतंय, तो पूर्ण आपल्याला व्हर्टिब्रल कॉलम जाणतो. तर त्याच्या आतमध्ये प्रोटेक्टेड असं काय आहे, स्पायनल कॉर्ड प्रेझेंट असतो. ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. आता बघा, द स्पेस बिटवीन द डेलिकेट सेंट्रल नर्वस सिस्टम अँड इट्स बोनी कवरिंग आर द प्रोटेक्टिव्ह लेयर्स दॅट आर कॉल्ड ॲज द मेनिंग्स. Cavity and inside the vertebral column, that protective layers that are present inside the central nervous system, that is called as the meninges. त्याला काय म्हणायचं, मेनिंग्स असं म्हटलं जातं. Then cavities are present in various parts of the body or the brain. Cavities that are present inside the various parts of the brain
and that are called as ventricles. त्या पार्ट्सना काय म्हटलं जातं? Ventricles म्हणतात. There are protective layers present inside the nervous system that are called as meninges. म्हणजे आपल्या ब्रेनच्या भोवती प्रोटेक्टिव्ह लेयर्स असतात. दॅट लेयर्स आर कॉल्ड ॲज मेनिंग्स. आणि आपल्या त्या ब्रेनमध्ये किंवा स्पायनल कॉर्डमध्ये काय असतात? वेरियस पार्ट्समध्ये काय असतात? कॅव्हिटीज असतात, म्हणजे पोकळी असते. म्हणजे पूर्णपणे ब्रेन जो आहे तर तो सॉलिड नाही आहे. सो दॅट हॅव अ कॅव्हिटीज, म्हणजे पोकळी आहे ब्रेनच्या आतमध्ये काय, आणि स्पायनल कॉर्डच्या आतमध्ये पण पोकळी आहे. सो दॅट cavities are called as ventricles. त्यांना काय म्हटलंय? ventricles असं म्हटलेलं आहे. So here see the ventricles and the central canal and the space between the meninges that are filled with the cerebrospinal fluid. आता ही सगळी जी स्पेस आहे कुठं? एकतर मेनिंग्स म्हणजे मेनिंगच्या बाहेर जे आहे तर तो स्पेस आहे वेंट्रिकल, दॅट इज द स्पेस. हा सगळा जो स्पेस आहे तर तो एका स्पेसिफिक टाईपच्या फ्लुइडनी काय केला असतो? भरलेला असतो. सो दॅट फ्लुइड इज कॉल्ड ॲज सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. त्याला काय म्हटलं? सेरेब्रो स्पायनल फ्लुइड असं त्याला म्हटलेलं आहे. काय म्हणतात त्याला? सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. द फ्लुइड विच इज प्रेझेंट, फ्लुइड मीन्स दॅट इज अ फ्लुइड लाईक substance filled with the cavities present in the brain and our central nervous system. So that is the cerebrospinal fluid. Okay. So this fluid, what is the function of this fluid? Why it is present? So it supplies the nutrients to the central nervous system and it also protects brain from the shocks. आता याचं मेन फंक्शन काय आहे? सेरेब्रोस्पायनल फ्लुइडनी ह्या सगळ्या कॅव्हिटीज किंवा ज्या लेयर्स आहेत, द स्पेस इन बिटवीन द मेनिंग्स किंवा जे सेंट्रल कॅनल आहे जे स्पायनल कॉर्डमध्ये प्रेझेंट असतं, तिथे सगळीकडे या फ्लुइड हा का भरलेला असतो? बिकॉज इट सप्लायज द न्यूट्रिएंट्स टू द सेंट्रल नर्वस सिस्टीम. हे काय करतं? स्पायनल कॉर्ड, हे जे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे तर ते काय करतं? आपलं पूर्ण जी सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे तर त्याला न्यूट्रिएंट्स सप्लाय करण्याचं काय करतं? फंक्शन करत असतं. शिवाय हे फ्लुइड आहे म्हणून शॉक्स जे आहेत, काही काही वेळेला काय होतं बघा, आपलं डोकं भिंतीवर आपटतं आणि तरी पण आतला जो डेलिकेट ऑर्गन म्हटलं आपण याला की नाजूक अवयव हा, आणि ब्रेनला काय होत नाही, काही कुठल्याही प्रकारची इंजुरी लगेच पटकन होत नाही. बिकॉज ऑफ जसे शॉक्स ॲब्सॉर्ब असतात की नाही मोटर बाईक्सना वगैरे. सो दॅट ॲब्सॉर्ब द शॉक्स, आणि वर बसलेल्यांना काय होत नाही, एवढा धक्का पोचत नाही. तसं हे जे फ्लुइड आहे तर ते काय करतं? शॉक्स बसले म्हणजे काही इंजुरी, समजा पटकन इंजुरी होत नाही आपल्या ब्रेनला, आणि त्याच्यासाठी काय असतं? हे फ्लुइड प्रेझेंट असतं. सो दॅट व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस फ्लुइड? इट सप्लाय द न्यूट्रिएंट्स टू द सेंट्रल नर्वस सिस्टम अँड ॲज वेल ॲज इट प्रोटेक्ट्स फ्रॉम द शॉक. ब्रेनला बसणारे जे शॉक्स आहेत तर ते ॲब्सॉर्ब करण्याचं पण फंक्शन हे फ्लुइड करत असतं. आता ब्रेन बद्दल आपण माहिती घेऊया. सो ब्रेन ऑफ ॲन अडल्ट पर्सन, एखादा जो प्रौढ व्यक्ती असतो तर त्याचं वेट जे आहे तर ते 1300 to 1400 ग्रॅम्स एवढं असतं. मेनली जे अडल्ट्समध्ये म्हणजे अबॉव 18 इयर्स जे आहेत अडल्ट्स जे आहेत तर त्यांच्यामध्ये ब्रेनचं वेट किती आहे? 1300 ते 1400 ग्रॅम एवढं काय असतं? आपल्या ब्रेनचं वेट असतं नियर अबाउट. अँड इट कन्सिस्ट अप्रॉक्सिमेटली 100 बिलियन्स न्यूरॉन्स. न्यूरॉन्स बघितले की नाही आपण? न्यूरॉनचं स्ट्रक्चर, नर्व सेल्स याच्या आधी बघितलं ना पण त्याचं स्ट्रक्चर. तर याच्यामध्ये म्हणजे आपल्या या सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये किंवा पूर्ण जी आपली नर्वस सिस्टीम आहे तर त्याच्यामध्ये 100 बिलियन्सपेक्षा जास्त काय असतात? न्यूरॉन्स प्रेझेंट असतात. म्हणजे अब्जावधी म्हणूया आपण, अब्जावधी एवढे काय असतात? न्यूरॉन्स याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. आता इथं बघा, तर मोर अबाउट आपल्या ब्रेनचे दोन आपण मेन पार्ट्स समजूया, लेफ्ट साईड आणि राईट साईड. असं याच्या आपण ब्रेनचे पार्ट्स पाडू शकतो आपल्या कन्व्हिनियन्ससाठी. सो लेफ्ट साईड ऑफ आवर ब्रेन, आपला जो लेफ्ट साईडचा ब्रेन जो आहे, पार्ट जो आहे ब्रेनचा, सो दॅट कंट्रोल द राईट साईड ऑफ आवर बॉडी.
आपली जी राईट साईडची बॉडी आहे तर त्याच्यावर कंट्रोल करणारा कोण आहे, लेफ्ट साईडचा जो ब्रेनचा पार्ट आहे तर तो, आणि वाईस वर्सा जो राईट साईडचा पार्टचा आहे ब्रेनचा आपल्या, सो दॅट कंट्रोल्स ऑन अवर लेफ्ट साईड ऑफ अवर बॉडी. म्हणजे आपल्या लेफ्ट साईडच्या बॉडीवर कंट्रोल करणारा कुठला पार्ट असतो, राईट साईड ऑफ अवर ब्रेन. ब्रेनचा आपल्या राईट साईडचा पार्ट आहे तर तो. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा जो राईट साईडचा जो आहे, लेफ्ट साईड ऑफ द ब्रेन दॅट कंट्रोल्स आवर स्पीच. लेफ्ट साईड आता काय काय कंट्रोल करतं बघा, लेफ्ट साईडचा जो ब्रेनचा पार्ट आहे तर तो, सो दॅट कंट्रोल द स्पीच. स्पीच म्हणजे आपले बोलणं, बरोबर. अँड कन्व्हर्सेशन म्हणजे संवाद जो आहे तर तो. त्याच्यानंतर रायटिंग, लॉजिकल जे थिंकिंग आहे म्हणजे तर्क जो आपण करत असतो, काही तर्क करतो ना, आता समजा जर आपण आत्ता एवढ्या गेलो तर एवढ्या वेळेत पोचतो वगैरे, असे आपण काही तर्क करत असतो की नाही. सो अबाउट दॅट ऑल दॅट कंट्रोल्स लेफ्ट साईड ऑफ अवर ब्रेन. या सगळ्यावर कंट्रोल करणारा कोण आहे, आपल्या लेफ्ट साईडचा ब्रेनचा जो पार्ट आहे तर तो. आता राईट साईड काय करत असतं बघा, इट कंट्रोल्स द आर्टिस्टिक ॲबिलिटीज. म्हणजे आपली जी कलात्मक असते, काही जण काय करतात, काहींना कविता लिहिता येतात, काही जण चित्र छान काढतात, काही अभिनय करतात वगैरे. तर याला आपण काय करूया, म्हणूया आर्टिस्टिक ॲबिलिटी असं म्हणू शकतो आपण ना. प्रत्येकाकडे अशी काहीतरी प्रतिभा असते की नाही, तर अशा त्याच्यावर कंट्रोल करणारा कोण असतो, अशा ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा या ॲबिलिटीज आहेत, सो दॅट कंट्रोल्ड बाय आवर राईट साईड ऑफ आवर ब्रेन. आपला जो राईट साईडचा जो ब्रेन आहे तर तो काय करतो, याच्यावर कंट्रोल करत असतो. नाव द स्ट्रक्चर ऑफ आवर ब्रेन. आता आपण काय करूया, ब्रेनचं स्ट्रक्चर बघूया. सो ब्रेन मेन पार्ट जो आहे ब्रेनचा, सो दॅट इज अ सेरेब्रम. कोणता, सेरेब्रम. सो सेरेब्रम, लुक ॲट द पिक्चर, स्ट्रक्चर ऑफ ब्रेन. सो सेरेब्रम दॅट इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ अवर ब्रेन. हा आपल्या ब्रेनचा काय आहे, लार्जेस्ट पार्ट आहे. अँड इट कन्सिस्ट ऑफ 2 सेरेब्रल हेमिस्फियर्स. हा जो पार्ट आहे तर तो 2 हेमिस्फिअरनी, हा पार्ट हेमी आणि स्पियर. हेमी म्हणजे हाफ आणि स्पियर म्हणजे अर्धगोल असं आपण म्हणू शकतो. म्हणजे अशा 2 अर्धगोल जे पार्ट्स आहेत तर त्यांनी काय केलं, हा पार्ट बनलेला आहे. सो दॅट आर द सेरेब्रल हेमिस्फियर्स. सो दॅट इज शोन इन द फिगर. आपल्याला हे फिगरमध्ये इथं दिसतं बघा, आहेत का, फिगरमध्ये दिसतं ना तुम्हाला. हां, सो हां, तर इथं बघा आपल्या जो पूर्ण ब्रेनचा पार्ट आहे, वरचा जो पार्ट आहे, तर याच्यामध्ये काय आहेत, हे हेमिस्फियर्स बसवलेले आहेत. आणि हा लार्जेस्ट पार्ट आहे कोणाचा, आपल्या पूर्ण जे ब्रेन आहे तर त्याचा लार्जेस्ट पार्ट आहे. सो दॅट आर द सेरेब्रल हेमिस्फियर्स. सो ऑल दॅट पार्ट of this cerebral hemisphere that is joined to each other by tough fibers, and these fibers are called as nerve tracts. These fibers are called as nerve tracts. म्हणजे पूर्ण सगळा जो पार्ट आहे, म्हणजे सेरेब्रल हेमिस्फिअरचा जो पार्ट आहे तर तो पार्ट एकमेकांना जॉईन झालेला असतो एक विशिष्ट प्रकारच्या नर्व्सनी. So that fibers of nerves are called as nerve tracts. त्या nerve त्याला काय म्हणायचं, nerve tract असं म्हटलं जातं. Then the cerebrum, this cerebrum part that occupies the 2/3 part of our brain. So therefore it is commonly called as a large brain. आपल्या पूर्ण जो ब्रेन आहे तर त्याचा 2/3 पार्ट जो आहे, म्हणजे 2 भाग जो आहे, 3 पैकी 2 भाग जो आहे तर तो या सेरेब्रमने बनलेला आहे. आणि त्याच्यामुळं कॉमनली आपण काय म्हणतो, याला मोठा मेंदू म्हणतो की आपण, एक लहान मेंदू, मोठा मेंदू असं आपण कन्व्हिनियंटली कॉमनली आपण बोलताना काय म्हणतो. पण असे 2 ब्रेन्स आहेत का आपल्यामध्ये, नाही. पण आपण आपल्या सोयीचं जावं म्हणून काय करतो, असं बोलतो आपण. कॉमनली आपण काय म्हणतो, याला लार्ज ब्रेन म्हणजे मोठा मेंदू असं म्हणतो. बिकॉज ऑफ दिस इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ अवर ब्रेन. हा ब्रेनचा, मेन ब्रेनचा सगळ्यात लार्जेस्ट काय आहे, पार्ट आहे. म्हणून आपण कॉमनली याला काय म्हणू शकतो, लार्ज ब्रेन असं याला म्हणू शकतो. आता बघा, सो इट सरफेस, हा जो पार्ट आहे तर त्याचा जो सरफेस आहे म्हणजे पृष्ठभाग, सो दॅट हॅज अ डीप अँड इरेग्युलर रिजेस.
and grooves and that are called as convolutions. याच्यामध्ये काय असतात बघा, कॉन्व्होल्युशन्स असतात. म्हणजे बघा सरफेस जो आहे तर त्याच्यामध्ये असे डीप पार्ट आहेत बघा, असे पार्ट दाखवतात का ब्रेनचे, याच्यामध्ये असे ग्रूव्ज असतात पूर्ण, म्हणजे रिजेस किंवा ग्रूव्ज खाचा आहे. म्हणजे असं पूर्ण हे ब्रेनचा जो पार्ट आहे तर तो प्लेन नाही आहे, तर याच्यामध्ये काय आहे, फोल्डिंग्स आपल्याला दिसतात, फोल्ड झालेले दिसतात पार्ट. तो जो पार्ट आहे तर तो काय दिसतो आपल्याला, त्याच्यामध्ये फोल्डिंग दिसतात. म्हणजे असे डीपली ग्रूव्ज आहेत, त्याच्यामध्ये रिजेस आहेत, म्हणजे खाचा आपल्याला दिसतात. सो दॅट आर कॉल्ड ॲज कॉन्व्होल्युशन्स. तो ते जे फोल्डिंग्स आहेत किंवा ते जे ग्रूव्ज आहेत दॅट आर कॉल्ड ॲज कॉन्व्होल्युशन्स असं त्याला म्हटलं जातं. सो वाय दीज कॉन्व्होल्युशन्स आर प्रेझेंट. सो आता बघा, सरफेस जर समजा प्लेन असेल, ठीक आहे, असं जर असेल तर एवढा सरफेस एरिया त्याला मिळणार आहे, बरोबर. आणि जेव्हा हे आपण ग्रूव्ज ओपन करू असे तर हा एरिया का होईल, इन्क्रीज होणार की नाही. म्हणजे हे फोल्ड्स आहेत तर ओपन केले, प्लेन आणि फोल्डिंग याच्यामध्ये एरिया कोणाचा जास्त, या फोल्डिंगचा आहे, म्हणजे कॉन्व्होल्युशनचा आहे. सो these convolutions increases the surface area of the cerebrum and therefore the large number of nerve cells are that can be accommodated in this part. आता हा याच्यामुळे काय होतं, अशा फोल्डिंग्समुळे काय होतं, सरफेस एरिया ऑफ द सेरेब्रम दॅट इज इन्क्रीजेस. सरफेस एरिया काय होतो, इन्क्रीज होतो आणि जास्तीत जास्त काय होतात, नर्व सेल्स इथं अकोमोडेट होऊ शकतात, म्हणजे एकत्रित इथं येऊ शकतात किंवा प्रेझेंट असू शकतात. सो देअरफॉर याच्यामध्ये काय असतात, या सेरेब्रममध्ये कॉन्व्होल्युशन्स आपल्याला पाहायला मिळतात. सो कॉन्व्होल्युशन्स आर द फोल्डिंग्स. हे काय आहेत, फोल्डिंग किंवा ridges or grooves, deeply ridges or grooves are present on the cerebrum and that part is the convolution. So these convolutions increases the surface area and therefore the large number of nerve cells are accommodated in this part. Okay, so this is about the cerebrum. हा जो पार्ट आहे तर तो कसला, कोणता, मेन पार्ट तो आहे कुणाचा, ब्रेनचा. So that is the cerebrum. Now next part that is called as the cerebellum. Cerebellum, second part of the brain, that is the cerebellum. So this is the smallest part. Look at the picture. So cerebellum, so this is the smallest part of the brain and that is situated below the cerebrum. हा कुठे आहे, बिलो द सेरेब्रम. सेरेब्रमच्या काय आहे, मागच्या बाजूला, खाली काय आहे, हा बॅक ऑफ द क्रॅनियल कॅव्हिटी. आपल्या कावटीच्या म्हणजे आपल्या हे जे क्रॅनियल कॅव्हिटी आहे तर त्याच्या बॅकला काय हा प्रेझेंट असतो. अँड धिस सरफेस, द सरफेस ऑफ सेरेब्रम ऑल्सो शोज सम शॅलो ग्रूव्ज इन्स्टेड ऑफ डीप कॉन्व्होल्युशन्स. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतात, असे ग्रूव्ज दिसतात, पण दॅट आर नॉट डीप. खूप खोलगट हे ग्रूव्ज नाही आहेत, खाचा नाही आहे, तर शॅलो आहेत, म्हणजे वर अशा फक्त असतात, त्याच्यामध्ये पण ग्रूव्ज आपल्याला दिसतात. ओके, नाव थर्ड पार्ट दॅट इज अ मेडुला ऑब्लॉंगेटा. कुठला पार्ट आहे बघा तो, थर्ड पार्ट, मेडुला ऑब्लॉंगेटा. हाइंड मोस्ट पार्ट ऑफ आवर ब्रेन. सगळ्यात काय आहे, हा मागच्या बाजूला, सगळ्यात मागे असणार. हाइंड मोस्ट म्हणजे सगळ्यात मागे असणारा ब्रेनचा काय हा पार्ट आहे. सो देर आर टू ट्रायंग्युलर सोलन स्ट्रक्चर ऑफ दॅट आर कॉल्ड एज द पिरामिड. सो लुक ॲट द पिक्चर or the figure. So there are the medulla oblongata present and this shows somewhat swollen part that are two triangular swollen parts that are situated in the medulla oblongata and that are called as the pyramids that is present at the upper side of the medulla oblongata. म्हणजे जो सुरुवातीचा मेडुला ऑब्लॉंगेटाचा पार्ट आहे तर तो थोडासा काय झालेला आहे, फुगीर झालेला आहे आणि तो थोडासा ट्रायंग्युलर शेप असा आपल्याला दिसतो आणि त्या पार्टला पिरॅमिड्स असं म्हटलं जातं.
सुरुवातीला मेडुला ऑब्लांगेटाच्या सुरुवातीला हा पार्ट आपल्याला दिसतो आणि मेडुला ऑब्लांगेटाच्या नंतर कुठला पार्ट स्टार्ट होतो बघा, स्पायनल कॉर्डचा पार्ट स्टार्ट होतो. सो हे जे मेन पार्ट्स आहेत तर ते कुणाचे आपण म्हणू शकतो, कुणाचे हे सगळे पार्ट्स ब्रेनचे मेन पार्ट्स झाले. आता सेकंड पार्ट जो आहे तर कुठला, नर्वस सिस्टीमचा सेकंड पार्ट जो आहे तर तो कुठला, स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड लगे ऑब्लांगेटाच्या नंतर काय होतं, स्टार्ट होतं, कोण स्टार्ट होतं, स्पायनल कॉर्ड स्टार्ट होतो. स्पायनल कॉर्ड that is a part of central nervous system and it is held within a vertebral column. हे आता मगाशी आपण बघितलं की नाही, हा कुणाचा पार्ट आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीमचा काय हा पार्ट आहे आणि तो कुठे सिच्युएटेड असतो, दॅट इज सिच्युएटेड इन द वर्टिब्रल कॉलम, म्हणजे पाठीच्या कण्याच्या आतमध्ये काय असतो, हा प्रेझेंट असतो. सो इट इज अ स्लाइटली थिक बट ग्रॅज्युअली टॅपर्स टुवर्ड्स द एंड. सुरुवातीला तो कसा असतो, स्पायनल कॉर्डचा पार्ट सुरुवातीला म्हणजे मेडुला ऑब्लांगेटाच्या नंतर तो कसा थोडासा थिक असतो अँड दॅट टॅपर्स ॲट द एंड. जसं जसं तो खाली जात जातो तर तसं काय होतो, तो टॅपरिंग म्हणजे कसा होत जातो, निमुळता बनत जातो. There is a thread-like fiber structures at its end and that are called as a phylum terminale. आता याच्यामध्ये स्पायनल कॉर्डमध्ये काय असतात, काही फायबर लाईक स्ट्रक्चर्स आहेत आणि त्या स्ट्रक्चर्सना ॲडला तर तिला that are called as phylum terminales असं त्याला म्हटलं जातं. आता हे पार्ट कुठं असतं बघा, एंडला म्हणजे जिथं स्पायनल कॉर्ड काय होतो, एंड होतो, तिथून हे काय असतात, फायबर लाईक स्ट्रक्चर दॅट स्प्रेड्स अलॉंग द बॉडी. सो दॅट फायबर्स आर कॉल्ड ॲज अ फिलम टर्मिनल्स असं त्याला म्हटलं जातं. ओके, सो दिस इज अबाउट द स्पायनल कॉर्ड. आता हे जे मेन आपण 4 पार्ट्स, आपण टोटल 4 पार्ट्स बघितले कशाचे, आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमचे 4 मेन पार्ट्स असं आपण सांगू शकतो. फर्स्ट पार्ट इज द सेरेब्रम, सेकंड पार्ट आहे तो सेरेबेलमचा, थर्ड पार्ट इट इज द मेडुला ऑब्लांगेटा आणि फोर्थ पार्ट जो आहे तर तो काय म्हणू शकतो आपण, स्पायनल कॉर्डचा. तर मग फोर्थ पार्ट म्हणजे स्पायनल कॉर्ड. ओके, नाउ द फंक्शन्स ऑफ दिस ऑल पार्ट्स. आपण याचे आता काय करूया, फंक्शन्स बघूया. या 4 पार्ट जे मेन 4 पार्ट्स आहेत हे सगळे मेन पार्ट्स कुणाचे आहेत, सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे CNS चे आहेत. ओके, सो सेरेब्रम दॅट इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ आवर ब्रेन, बरोबर. सो फंक्शन ऑफ दिस कंट्रोल्स द व्हॉलंटरी मुवमेंट्स. काय करतो हे, आपल्या ज्या व्हॉलंटरी मुवमेंट्स असतात, व्हॉलंटरी म्हणजे कसल्या माहिती आहेत का, व्हॉलंटरी इनव्हॉलंटरी तुम्ही शिकला बघा. आपल्या ज्या ऐच्छिक मुवमेंट्स असतात म्हणजे आपल्याला हवे असेल तरच आपण काय करतो, मुवमेंट करतो, जसं हाताच्या पायाच्या मुवमेंट्स आपण आहेत, बरोबर. सो दॅट आर द व्हॉलंटरी मुवमेंट्स. सो धिस पार्ट ऑफ आवर ब्रेन दॅट इज द सेरेब्रम दॅट कंट्रोल्स the voluntary movements, that also controls the concentration. म्हणजे तुम्ही जेवढं कॉन्सन्ट्रेशन करता हे कोण कंट्रोल करत आहे, कुठला पार्ट, तुमच्यामध्ये किती कॉन्सन्ट्रेशन आहे तर हा जे कंट्रोल करण्याचं काम कोण करत असतं, सेरेब्रम करत असतं. देन प्लॅनिंग करणे, त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग. एखादी अशी सिच्युएशन झाली की तिथं पटकन काय करायचं, तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे, तुम्ही सहजपणे चाललाय आणि एक मोठा खड्डा आहे समोर, तर तुम्ही काय करायचं हे पटकन काय करायला पाहिजे, तुम्हाला तिथं डिसिजन घ्यायला पाहिजे की नाही. एक तर तुम्ही त्याला पलटून उडी मारून जाणार आहे किंवा त्याच्या साईडने जाणार आहे, कुठला तरी एक डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे. सो दॅट डिसिजन मेकिंग दॅट ऑल्सो कंट्रोल्ड बाय सेरेब्रम. फॉर एक्झाम्पल म्हणून सांगितलं, त्याच्यानंतर मेमरी, इंटेलिजन्स अँड देन इंटेलेक्च्युअल ॲक्टिव्हिटीज, ऑल दॅट इज कंट्रोल्ड बाय सेरेब्रम. म्हणून हा जो सेरेब्रम पार्ट आहे दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर ब्रेन. हे सगळं कंट्रोल कोण करतं, सेरेब्रम करत असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट कुठला आहे सांगा, सेरेबेलमचा. सेरेबेलम हा काय आहे, स्मॉलेस्ट, ज्याला आपण लहान मेंदू म्हणतो बघा, तो सेरेबेलमचा पार्ट. असं काय नसतं 2 मेंदू वगैरे काय नसतात.
सो धिस कंट्रोल दिस पार्ट म्हणजे सेरेबलम कंट्रोल द कोऑर्डिनेशन ऑफ व्हॉलंटरी मुवमेंट. हा पण काय करतो पार्ट जे आपल्याला ते व्हॉलंटरी ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत व्हॉलंटरी मुवमेंट्स, सो दॅट मुवमेंट्समध्ये कोऑर्डिनेशन ठेवणं. म्हणजे असं काय नाही की कुठला पण पार्ट कुठल्या पण प्रकारच्या मुवमेंट करत नसतात. सो देर इज अ कोऑर्डिनेशन बिटवीन ऑल दीज मुवमेंट्स ऑफ अवर व्हॉलंटरी ॲक्शन. जेव्हा आपण व्हॉलंटरी ॲक्टची ज्या मुवमेंट करत असतो त्याच्यामध्ये पण कसं प्रत्येक मुवमेंटमध्ये आपल्याला काय दिसून येते, कोऑर्डिनेशन दिसते. सो दॅट कोऑर्डिनेशन दॅट कीप्स बाय दिस part of our brain, that is the cerebellum. So it also maintains our body balance. Body is balance म्हणजे तुम्ही स्थिर उभा राहता की नाही, काय पडता उभा राहिल्यानंतर आपोआप पडता वगैरे, तर हे जे बॅलन्स आहे संतुलन, सो दॅट इज मेंटेन्ड बाय cerebellum. So okay, now third part is the medulla oblongata. Third part of our brain is medulla oblongata. It controls of the involuntary activities. आता हा जो पार्ट आहे तो आपल्या इनव्हॉलंटरी ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे तुमची इच्छा असो किंवा नसो, या मुवमेंट कंटिन्युअस का होत असतात तुमच्या बॉडीमध्ये, होतच असतात. फॉर एक्झाम्पल बीटिंग ऑफ हार्टबीट्स कंटिन्युअसली होतात की नाही, काय तुमची इच्छा असेल तर हार्टबीट होतं, असं काय नाही. सो दॅट गोईंग्स ऑन continuously, so that is the involuntary action and that controlled by medulla oblongata. Then blood circulation, then breathing, sneezing, coughing, salivation, etc. हे सगळं. आता ब्रीदिंग माहिती आहे तुम्हाला, ब्रीदिंग करणे, श्वासोश्वास घेणे वगैरे. स्नीझिंग म्हणजे शिंके येते की नाही, शिंकताय तुम्हाला इच्छा असेल तरच तुम्ही शिंकताय काय, नाही. सो दॅट इज द इनव्हॉलंटरी ॲक्शन. कफिंग, खोकला येतो वगैरे. त्याच्यानंतर सलायवेशन म्हणजे जेव्हा तुम्हाला काहीतरी असं तुम्ही नुसतं इमॅजिन केलं तरी पण सलायवेशन होतं की नाही, सलावा स्टार्ट होतो म्हणजे लाळ येते आपल्या तोंडामध्ये. तर ह्या ज्या सगळ्या ॲक्शन्स आहेत, सो दॅट आर द इनव्हॉलंटरी ॲक्शन अँड दॅट इज कंट्रोल्ड बाय पार्ट ऑफ आवर ब्रेन, दॅट इज अ मेडुला ऑब्लॉंगेटा कडून हे सगळं काय केलं जातं, कंट्रोल करण्याचं फंक्शन केलं जातं. त्याच्यानंतर लास्ट जो पार्ट आपण म्हणूया सेंट्रल नर्वस सिस्टीमचा, सो दॅट इज द स्पायनल कॉर्ड. सो द फंक्शन ऑफ दिस स्पायनल कॉर्ड, कंडक्शन ऑफ इम्पल्सेस फ्रॉम द स्किन टुवर्ड्स द ब्रेन. सो इट कंडक्ट्स द इम्पल्सेस फ्रॉम स्किन टुवर्ड्स द ब्रेन. आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं बघा, इम्पल्सेस आर कंडक्टेड फ्रॉम कुठून कुठे इम्पल्स कंडक्शन होतं, सेन्सरी ऑर्गनपासून ते ब्रेनकडे. म्हणजे ॲक्च्युली या सगळ्या ज्या इम्पल्सेस आहेत तर त्या स्पायनल कॉर्डपर्यंत येतं आणि स्पायनल कॉर्डपासून रिस्पॉन्स जो आहे तर तो इफेक्टर ऑर्गन्सकडे जातो. सो दॅट इज द कंडक्शन ऑफ इम्पल्सेस अँड दॅट इज कंट्रोल्ड बाय स्पायनल कॉर्ड. हे कंडक्शन करतं. शिवाय कंडक्शन ऑफ इम्पल्सेस फ्रॉम ब्रेन टू द मसल्स अँड ग्लँड्स, म्हणजे जो रिस्पॉन्स आहे तर तो त्याचं पण कंडक्शन. हे दोन्ही पण फंक्शन्स सेन्सरी ऑर्गनकडून स्पायनल कॉर्डकडे म्हणजे ब्रेनकडे आणि त्याच्यानंतर ब्रेनकडून मसल किंवा ग्लँड, कंडक्शन ऑफ द इम्पल्सेस हे फंक्शन आहे. अँड इट ऑल्सो फंक्शन्स द सेंटर ऑफ द कोऑर्डिनेशन ऑफ रिफ्लेक्स ॲक्शन्स. सो धिस ॲक्ट्स, हा जो पार्ट आहे सो दॅट ॲक्ट्स ॲज अ सेंटर फॉर रिफ्लेक्स ॲक्शन. रिफ्लेक्स ॲक्शन म्हणजे काय आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोतच. रिफ्लेक्स ॲक्शन ज्या क्विक ॲक्शन्स असतात, म्हणजे क्विकली विदिन आपण काय करतो, क्षणाचाही विलंब न करता काही ॲक्शन्स करत असतो. जसं एखाद्या गरम भांड्याला हात लागल्याबरोबर पटकन काय करतो, आपला हात बाजूला जातो, बरोबर. किंवा एखादा खूप फ्लॅश पडला डोळ्यांवर, पटकन काय होतो, ब्लिंकिंग ऑफ आईज होतं आपल्याला, लगेच पटकन आपण डोळ्यांची उघडझाप आपण करत असतो. तर ह्या अशा काही ॲक्शन्स आहेत, त्याला रिफ्लेक्स ॲक्शन्स असं म्हटलं जातं. सो दॅट इज कंट्रोल ऑफ दॅट सेंटर ऑफ दॅट टाईप ऑफ ॲक्शन्स. या सगळ्या ज्या रिफ्लेक्स ॲक्शन्स आहेत त्याचं सेंटर कोण आहे, स्पायनल कॉर्ड. सो ऑल दीज आर द फंक्शन्स ऑफ डिफरंट पार्ट्स ऑफ अवर central nervous system, and this is all about the central nervous system, that is the CNS. Okay.